तर राज्यभरामध्ये आज वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलनं होत आहेत। कर्जमाफीच्या अटींविरोधात आंदोलन सुरू आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये शेतकरी एकवटलेले आहेत, तर शक्तीपीठ महामार्गाविरोधातही आंदोलन सुरू आहे। कोल्हापुरात शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढलेला आहे। तर गणवेशासाठी फक्त 240 रुपये कसे पुरणार असा सवाल विचारत नागपूरमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या आंदोलनाची ही 3 दृश्य आपण पाहतोय। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये कर्जमाफीच्या अटींविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। तर कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा विराट मोर्चा आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत बहुतांश त्या भागातले शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक महत्त्वाचे चेहरे, महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर नागपूरमध्ये मनसेनं हे अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। गणवेशासाठी फक्त 240 रुपये दिले गेल्यानं मनसे नागपूरमध्ये आक्रमक झालेली आहे। त्यामुळे या ज्वलंत विषयांवरती महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी ही आंदोलनं होत आहेत, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये। पुढची बातमी आपण पाहूयात। अहिल्यानगरमध्ये महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात राहुरी शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेनं हे आंदोलन करत सरकारला घरचा आहेर दिला। फसव्या कर्जमाफीचे निकष 15 तारखेपर्यंत रद्द केले नाहीत, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। पाण्याची बाटली 3 रुपयाला तयार झाली ना, तो 20 रुपयाला विकतो। कमीत कमी शेतकरी वाचला पाहिजे, हे यांचे धोरण असते। यांचे धोरण, सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे आतापर्यंत। अरे तुम्ही काय निर्यातीचे धोरण राबवले, ते अतिशय चुकीचे धोरण राबवले। ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे भाव मिळतो, त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करायची। ज्यावेळेस आमच्या शेतीमालाला भाव मिळायला लागतो, त्यावेळेस तुम्ही बाहेरून माल आयात करायचा। अरे कसं राज्य तुम्ही चालवता? मी या फडणवीसांचा जाहीर निषेध करतो। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय आणि यामध्ये मोठी गर्दी झाली आहे। रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। आमची शेती जाते, आमची शेती जाऊ देणार नाही। आम्हाला पैसा त्यांचा नको। आमची मुलं बाळ काय खाणार आणि ह्या वयात आम्ही कुठे जाणार? ती एक जातीला कुठेतरी पैसे मिळवा, आम्ही कुठे जायचं आणि आम्ही काय खायचं हे आम्हाला सरकारने सांगावं। का सरकार सांगित नाही ते बघायचं। कशाबद्दल आमची रान काढून घेतात? पैसे देतो म्हणतात की नको, आम्हाला पैसे नको, पैसे नको आम्हाला। आमची काकरी राहिली पाहिजे, आम्हाला पैसा नको। रान जाते आणि आता आम्ही काय रोजगार करूनच खाणार नका आणि ते पण आमचं जायचं म्हणजे आम्ही जायचं कुठं? आम्हाला पैशाची काय गरज नाही, हाय ते आम्हाला रान पाहिजे। किती जाते तुमचं शेत? आमचं रान माप 2 एकर जातंय। आमची जमीन आम्ही देणार नाही। आमचं रक्त जरी तिथं पडलं तरी चालेल, तर आमची जमीन आम्ही देणार नाही। आमची जमीन देऊन आमच्या पोराबाळांनी काय खायचं? मुलाबाळाने, आमच्या नातुंडाने काय खायचं? आमच्या सासू सासऱ्यांनी एवढं मिळवून ठेवलेलं आहे, आम्ही अजिबात देणार नाही। आम्हाला पैशाची काही गरज नाही, आम्ही अजिबात जमीन देणार नाही। तर 150 एकर ही आता शक्ती महापीठाला जाणार आहे, त्यात आमची घरं सुद्धा आहेत, पुराखाली पूर्णच जाणार आहेत। उरलेल्या तरी लोकांनी, आता गावातील थोडी लोक राहत्यात, रस्ता करू देणार नाही, आडवा पडणार रस्त्याच्या। आमच्या वरनं करू देणार रस्ता, आम्हाला त्या भरीला घालू देत पडतात, कारण आम्ही रस्ता होऊ देणार नाही। आम्ही खायचं, राहायचं कुठं, जायचं कुठं? तिने स्वतःची जमीन आम्हाला देऊन द्यात, घरात देऊन द्यात आम्हासनी आणि करू द्यात रस्ता। बघा कबूल होत्यात का? आम्ही आमची जमीन काय द्यायची?